आमचं ऑपरेशन झालं ना, की ऑपरेशन कसं झालं असं पेशंट विचारत नाहीत. पहिला प्रश्न विचारतात, "मग आम्ही पेशंटला खायला काय आणि कधी देऊ शकतो?" तर आहार हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्या आहाराशी निगडीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपण आज बोलवलेलं आहे डॉक्टर गीता धर्मट्टी मॅडमना. डॉक्टर गीता धर्मट्टी मॅडम ह्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि रजिस्टर्ड डायटिशियन आहेत. पुणे डायटिक असोसिएशनच्या त्या बरीच वर्ष प्रमुख होत्या. इट्स नॉट ओन्ली कॅलरीज डिअर म्हणून एक अतिशय सुंदर पुस्तक वजन कमी करण्यावर मॅडमनी लिहिलेलं आहे. मॅडम बरोबर गेली कित्येक वर्ष आम्ही डॉसमध्ये बेरॅट्रिक न्यूट्रिशनवर काम करतो आहे. मॅडम सोबत आम्ही बेरॅट्रिक न्यूट्रिशन कोर्स सुरू केलेला आहे, जो SNDT युनिव्हर्सिटीत मान्यता प्राप्त आहे. इतकंच नाही तर मॅडम स्वतः इंटरनॅशनल प्रिव्हेंटिव्ह हेल्थ AI कन्सल्टंट आहेत आणि न्यूट्रिजिनॉमिक्ससाठीही त्या मार्गदर्शन करतात. तर आपल्या या एपिसोडमध्ये आपण मॅडमचं स्वागत करूया. नमस्कार सर. आजच्या या एपिसोडमध्ये आहाराविषयीच्या वेगवेगळ्या अंगांना आपण हात घालणार आहोत. पण मॅडम मला पहिले हे समजून घ्यायला आवडेल, की न्यूट्रिशनिस्ट म्हणून तुमचा सगळा प्रवास सुरू कसा झाला? खूप खूप धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. मी तुमच्यावर खूप वर्षापासून काम करतेय आणि जो कनेक्ट आपण जोडलाय त्याच्यात बहुतेक हा गप्पात अजून रंग येत जाईल. तुमचा पहिला जो प्रश्न आहे, की न्यूट्रिशनिस्ट म्हणून कसं काय माझा प्रवास घडला. माझा न्यूट्रिशनचा अभ्यास 1995 चा सुरुवात झाला. म्हणजे गेले 30 वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहे. पण महत्त्वाचं काय आहे, की मला मेडिसिन करायचं होतं. मला तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचं होतं. आणि तो एक पॅशन. तेव्हा काही न्यूट्रिशनला फार काही महत्त्व नव्हता. तो होम सायन्समध्ये गणला जात होता आणि होम सायन्स माझा फोर्टे नव्हता. मी हैदराबादची. मग MBBSला फार सीट पेड नव्हतं जायचं. गव्हर्नमेंटमध्ये नाही मिळालं म्हणून BSc न्यूट्रिशन हा नवीन कोर्स आला होता. तेव्हा फार कमी माहिती होतं, की एक दिवस न्यूट्रिशनच हा कुठेतरी खूप जास्त प्रख्यात होणार आहे. आणि तो न्यूट्रिशन करता कळलंच नाही, हा पॅशन होत गेला. कारण फूड सायन्स किंवा आहारातला आतला शास्त्र समजून घेणं, मग तो कुठेतरी ह्युमन फिजिओलॉजीशी लिंक करणं आणि त्यात आता माइंड पण आपण त्याला कनेक्ट करतोय. हे सगळं खूप अद्भुत आहे आणि खूप सुंदर आहे. प्रत्येक पेशंट काहीतरी शिकवून जातो. मला असं करत 30 वर्षात मी पेशंटकडनंच किंवा लेक्चर देताना जे अभ्यास करतो, बरंच प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन शिकत गेली आहे. तर असा हा 30 वर्षाचा प्रवास मी म्हणेन की PhD तर झाली आहे, पण खूप जास्त प्रॅक्टिस बेस्ड माझा अप्रोच आहे. कारण आपण पेशंट किंवा क्लायंटच्या सीटवर बसून काय बोलू शकतो, हे महत्त्वाचं वाटतं मला. तर असा हा माझा पॅशनच आहे. तुमची मराठी बघून मॅडम बिलकुलच वाटत नाही, की तुम्ही हैदराबाद मधून आलेले आहात. पण तुम्ही म्हणता, की हा तुमचा पेशंट्स बेस्ड अप्रोच आहे. तर काही-काही पेशंट्स खरंच आपल्याला वेडं बनवत असतील ना किंवा ते जे काही कल्पना घेऊन येतात त्यांनी आपल्याला असं इरिटेट व्हायला होत असेल ना, तुम्हाला काय वाटतं न्यूट्रिशनबद्दलच्या काही कॉमनेस्ट मिथ्स काय आहेत? हो, कारण आता पेशंट डाएट ऐकायला येत नाही किंवा सल्ला विचारायला येत नाही. सगळा अभ्यास करून येतो आणि आम्हाला सांगतो, "आम्हाला हे फॉलो करायचंय आणि तुम्ही आम्हालाही सांगा." तर तिथेच कुठेतरी असं वाटतं, की 2 गोष्टी मला असं वाटतं, की मी डायटवर आहे. हा जो शब्द आहे ना, मी डायटवरच आहे. मला नेहमी वाटतं डायट हा डिप्रायव्हेशनचा शब्द आहे, की नाही खाणे. कारण डायट हा एक लॅटिन शब्द आहे, जिथे वे ऑफ लाईफ त्याला आपण म्हणलं जातं. पण डायट हा शब्द न वापरता आय वॉन्ट टू गेट नरिश्ड. मला पोषण समजून घ्यायचंय. असं जर म्हणलं तर जास्त उत्तम आहे. पण आता तो ट्रेंड नाहीये. मी डाएटवर आहे. तर असं काहीतरी एक ट्रेंड आहे आणि 2 प्रोटीन फॅड. प्रत्येक माणसाला प्रोटीन कळतं आणि प्रोटीनच्याच मागे लागतो. प्रोटीनच्या अवतीभोवती काय आहे ते कळत नाही. ह्या 2 गोष्टी मला असं वाटतं, की आज मला प्रत्येक पेशंट, की आम्हाला डाएट काय करायचं हे स्वतःच ठरवून येतो आणि मग त्या ठरवण्यात म्हणतो, की प्रोटीन कुठे आहे? मला प्रोटीन करायचंय आणि त्याला भलतंच काही मे बी मीडिया म्हणा किंवा अभ्यास म्हणा, या 2 गोष्टी मला वाटतं, की खूप बदलायची गरज आहे आज. बऱ्याचदा आमच्याकडेही असं होतं, की आमच्याकडे पेशंट येतो आणि तो म्हणतो, की हे मला पाहिजे आणि मग आम्ही पेशंटला विचारतो, की तुम्ही माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आलेला आहात का प्रिस्क्रिप्शन घ्यायला आलेला आहात? एक फेमस मल्हारचं वाक्य होतं, जे मी सुद्धा बऱ्याचदा पेशंटना वापरतो आणि प्रोटीनच्याच विषयापासून तुम्ही सुरुवात केली, तर मला असं वाटतं, की थँक्स टू सोशल मीडिया प्रोटीनला खूप बागुलबुवा क्रिएट झालेला आहे. तर प्रोटीनविषयी एक ऑथेंटिक, सायंटिफिक
आणि सबस्टॅन्शियल कंटेंट आपण आजच्या चर्चेतनं जर जनरेट करू शकलो तर ते एक पाथ ब्रेकिंग होईल असं मला वाटतं. त्यामुळे प्रोटीन याच विषयाला आपण हात घालूया. तर मी तुमच्याकडे रेग्युलरली कन्सल्टेशनला यायचो तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की प्रोटीनचे खूप प्रकार असतात. तर आजकाल मार्केटमध्ये मिळणारे प्रोटीन्स आणि आहारातनं मिळणारे प्रोटीन्स किंवा ओव्हरऑल प्रोटीन्स ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फार सोपं सुरुवात करूया. माझी बॉडी जी बनवत नाही ते मला बाहेरून द्यावं लागतं. तर प्रोटीनमध्ये एक असेन्शियल अमायनो ॲसिड असा कन्सेप्ट असतो, की 9 असतात ते आणि त्यात 2 कंडिशनल असतात. ते मला घ्यायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय माझी बॉडी परफॉर्म करू शकत नाही. कारण प्रोटीन हा आपल्या ग्रोथचा, इम्युनिटीचा, एन्झाईम्सचा, हार्मोनचा फार एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तो एसेन्शियल अमायनो ॲसिडची मला गरज आहे. एसेन्शियल म्हणजे काय? जस्ट कंप्लीट प्रोटीन आहे. मग म्हणलं गेलं, की मग अंड आहे, दूध आहे. हा जो ॲनिमल प्रोटीन हा कंप्लीट प्रोटीन आणि हे तुम्ही घ्यायला पाहिजे म्हणजे ॲटलीस्ट तुमचं प्रोटीन तुम्हाला मिळेल. मग नंतरचा विषय आला किती प्रोटीन? कारण किती हा आपण विचार करतच नाही. मी नेहमी विचार करते, की डॉक्टर जसं प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, की अमुक गोळी तमुक वेळा घ्या आणि एवढ्या एमजीची घ्या. तसं अजून तरी आपल्या आहारशास्त्रात किती हे समजून घेत नाही. ते प्रोटीन म्हणजे दूध प्या, दही खा, पावडर खा, अंड खा. पण क्वांटिटेटिव्ह अप्रोच जर आपण समजून घेतलं, तर ते ईझी होऊन जातं. मग किती म्हणताना आत्ताचा जो आर-डी-ए आहे, आर-डी-ए म्हणजे रिकमेंडेड डायटरी अलाउन्स. सो आता आय-सी-एम-आरनी 2020 मध्ये टाकलंय. ते तर 0.6 ग्रॅम पर केजी बॉडी वेटच म्हणतात. फार नाहीच म्हणत. पण महत्वाचं काय? ते जास्तीत जास्त क्वालिटी ऑफ प्रोटीनवर महत्त्व देतात. शेवटी काय होतं, मी जे काही खाते, मी सोपं उदाहरण देते तुम्हाला. मी वरण-भात खाल्ला. आता वरण-भात म्हणजे भातावर वरण का वरणात भात हे आपण ठरवायचं. कारण आता सध्या फिजिकल ॲक्टिव्हिटीप्रमाणे आम्ही म्हणतो, की प्रोटीन आणि तुम्ही इक्वल वेटेज आहे. कारण वरणात आपण पाणी घालतो, तर वरण जरा डायल्यूट होतं. तर वरणात जर भात घातला, तर भातातला अमायनो ॲसिड आहेच, त्यात फक्त एक मेथ्युनाईन नाही मिळत आणि वरणात हा मेथ्युनाईन नसतो. तर हा कुठेतरी जोड आणली, की तो कंप्लीट प्रोटीन होतो. मी वरण-भात खाल्ल्यावर ते सगळं ॲब्झॉर्ब होतं, बॉडी त्याचं अमायनो ॲसिडमध्ये तयार करतं. फायनल एंड प्रॉडक्ट ऑफ डायजेशन जे काही कंप्लीट प्रोटीन आहे, वरणातला मिसिंग, भातातला मिसिंग एकत्र आला आणि हे अमायनो ॲसिड पूलमध्ये तयार होतं. मग शरीर जसं गरजेचं आहे तसं वापरलं जातं. मी व्यायाम करायला लागली शारीरिक, मग व्हे प्रोटीन ब्रांच चेन अमायनो ॲसिडची गरज असते. बॉडी ते ब्रांच चेन उचलते आणि घेऊन जाते. अति प्रोटीन खाल्लं आणि गरजच नसेल, तर मग तो एक्सक्रीट होऊन जातो. हा प्रोटीन एकमेव असा आहे, यूज इट ऑर लूज इट. बाकीचे तसे नाही आहेत न्यूट्रिएंट्स. म्हणून प्रोटीनला क्वांटिफाय करणं आणि क्वांटिटेटिव्हली आता त्याला पेडिकास म्हणू शकतो, नंतर डायस म्हणतात. आता अजून पुढे जाऊन ते 0.6 का म्हणलं, की तुमच्या फिकसमधनं ते उचलतात, की तुमचा नायट्रोजन वेस्ट किती आहे. त्यातनं ते ठरवतात, की तुम्हाला खरं किती प्रोटीनची गरज आहे. मग हे जे 1 खा, दीड खा, मी तर 2 वगैरे ऐकलं. बर्न्स पेशंट तेवढाच आम्ही म्हणतो, की त्यांना खूप जास्त प्रोटीनची गरज असते. पण बाकी हे जे फिटनेस आहे, स्पोर्ट्स आहे, आपल्यासारखी नॉर्मल लोकं जो 1-2 तास व्यायाम करतात. आय थिंक यू क्वालिटेटिव्हली लूक एट प्रोटीन. तर माझा सोप्पा आहे. प्रत्येक जेवणात 10 ग्रॅम ते 15 ग्रॅम व्हेजिटेरियन डाएटमध्ये खूप झाला. तुम्ही जर व्यायाम खूप करत असाल, तर मग आम्ही एक सप्लिमेंट ॲड करू. अति प्रोटीन खाल्लं की पचनाची तक्रार, त्याचे बरेच साइड इफेक्ट्स आहेत, जे बहुतेक आपण चर्चा करूच. पण असा हा प्रोटीनचा मला वाटतं एक एज्युकेशन लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, की 0.6 बेसिक, एसेन्शियल अमायनो ॲसिड बेसिक, कॉम्बिनेशन प्रोटीन बेसिक. मग डायजेशन, असिमिलेशन बॉडीला खूप ईझी होतं. आणि मग असा एक मतप्रवाह आहे, की व्हेजिटेरियन खाणाऱ्या लोकांमध्ये नेहमी प्रोटीन डेफिशियन्सी असते किंवा सोशल मीडियावर हेही खूप येतं, की इंडियन डायट इज प्रोटीन डेफिशियंट. तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? यात 2 प्रकार आहे. तुम्हाला जर माहितीच नसेल प्रोटीन कसं खायचं, तर यू आर डेफिसिट. कारण मी ब्रेकफास्टला पोहे आणि चहा खाल्ले. हार्डली प्रोटीन. दुपारी भातावर वरण घातलं, मग ती आमटी घातली, रस्सम घातला, प्रोटीन नाही. आणि रात्री मी वन डिश मील खाते, मग त्यात पावभाजी आली. मग बरोबर आहे, माझा डाएट प्रोटीन डेफिसिटच आहे. थोडा मी एज्युकेट होऊन विचार केला, की मला प्रत्येक मीलमध्ये मिनिमम 10 तर चालू करू दे. मग सकाळी मी पोहे बरोबर मी जर स्प्राउट खाल्ला, दही खाल्ला. आय ॲड अ प्रोटीन टू इट. दुपारी मी म्हणलं, की नाही मला आमटी तर खाते, पण या आमटीत काय प्रोटीन नाही. मी दही आणि वरण. मग हे मी 2 गोष्टी 5 ग्रॅम करून प्रोटीन टाकलं. संध्याकाळी मी प्रयत्न करेन, की सत्तू पीन, प्रोटीन सप्लिमेंट जे सोपं आहे ते. असा एक एज्युकेट करून आपल्याच जेवणात हे छोटे-छोटे बदल केले, तर प्रोटीन नक्कीच पुरेल आपल्याला. अति प्रोटीन म्हणजे व्हेजिटेरियननी पण प्रोटीन खाऊ शकतो. फार पनीर खायची गरज नाही. मी पनीरला प्रोटीन मानतच नाही. कारण 100 ग्रॅम पनीरमध्ये 18 ग्रॅम प्रोटीन असतं, पण 25 ग्रॅम फॅट असतो आणि हा फॅट तुम्हालाही माहिती आहे सर, की आपल्या शरीराला कार्डिओव्हॅस्क्युलर पॉइंट ऑफ व्ह्यू सॅच्युरेटेड फॅट चुकीचा आहे.
ह्या प्रोटीन फॅटमध्ये पनीर खूप जास्त प्रॉमिनंट झालंय. मग टोफू खातात. टोफू पण फायटोइस्ट्रोजन्समध्ये खूप जास्त आहे. अतिरेक होतो. कळत नाही बॅलन्स कसं. वरण-भाताला वरणाला पहिला नंबर दिलाय आणि भाताला दुसरा नंबर दिलाय. वरण-भात, दही-भात, सांबार-भात. बरोबर आहे ना? वरणातच भात घाला. सो सिंपल वे आपली खिचडी तर एक नॅशनल डिश आहे मुगाच्या डाळीची खिचडी. फक्त आता समजून घ्यायला पाहिजे, की 2 तांदूळ, 1 डाळ आणि नामापुरतं भाजी न करता 1 तांदूळ, 1 डाळ आणि जेवढ्याला तेवढ्या भाज्या घालून खिचडी केली, तर हा आपला सगळ्याच फूड ग्रुप्सनी सज्ज झालेला आपला सगळ्यात बेस्ट डिश जे आपण कम्फर्ट फूड म्हणतो, होऊ शकतं. मला वाटतं आपल्या टॉक शोमधला हा जो बाईट आहे, हा कट करून मी माझ्या मुलांना पाठवायला पाहिजे. कारण इन्व्हेरिएबली संध्याकाळी माझी आणि माझ्या बायकोचं जेवण ही खिचडी असते आणि माझी दोन्ही मुलं त्याची टर उडवतात, की "काय तुम्ही संध्याकाळी खिचडी खाताय?" पण धिस इज अ इन्साईट की इट्स अ कंप्लीट मील, इट्स अ न्यूट्रिशियस मील आणि खिचडी हे एक खूप चांगलं कंप्लीट मील असू शकतं, जर आपण प्रपोर्शन्स व्यवस्थित मेंटेन केले तर. आणखी एक मला यातनं आज नवीन गोष्ट कळली ती ही, की माझ्यासमोर आलेल्या प्रत्येक डिशमध्ये प्रोटीन काय आहे, असा जर मी प्रश्न विचारायला सुरुवात केली, तर माझा प्रोटीन इंटेक कधीच कमी पडणार नाही. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.